मी सांगतो काय करायचं. सखूबाई काय सांगतायत त्या समजांनी नीट ऐकायचं. हे असं मारहाण करणं, दगड मारणं हे आपण थांबवलंय, पण पंतांनी जे सांगितलंय त्याचा विचार करता आपण आपलं कर्म, आपलं कर्तव्य करूया. या लबाड धूर्त बाबाजीला दरबारी हजर करून त्याच्या तक्रारीचा पाडा वाचून त्याची रवानगी काल कोठडीत करूया. याला असा मोकाट सोडता कामा नये. आणि बाबाजी, तुला पश्चाताप करावा लागल. या समजांसमोर सखूची माफी मागावी लागल. माफी 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 माफी. चल माग माफी. सखूबाईच्या पायावर डोकं ठेवून माफी माग. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. मामायला सांगण्यासारखी. चला. हे समजा तुला लई जड जाईल सखो. वहिनी 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 वहिनी, अहो वहिनी, झाली झाली बाबाजींची धूळधाण झाली. अगो सगळं उद्ध्वस्त झालं. बाबाजींच्या चिंध्या चिंध्या झाल्या आणि माझे डोळे कसे फुटले नाहीत हे सगळं बघताना. वहिनी, बाबाजींचं राज्य गेलं, बुडालं, रसा तळाला गेलो. काय बोलताय भाऊजी? जीभ झडत कशी नाही तुमची? बाबाजींबद्दल हे काय विचित्र बोलताय? अहो खरं तेच बोलतोय, खरं तेच बोलतोय वहिनी. अहो काय सांगू तुम्हाला, अहो तिथे लोक आहेत ना फार खवळले आहेत, अहो बेभान झाले आहेत. हा, आणि त्या चिडलेल्या जमावाने तर ना कहरच केला. हो म्हणजे काय केलं? दगडफेक, बाबाजींवर दगडफेक केली. हो दगडफेक केली. हो बेदम चोप दिला त्यांना. मुकल मुकल मुकलले. अभिषेक केला. हो अभिषेक केला शेणाचा. डोक्यावरून टोपल्या भरून शेण आणलं आणि बाबाजींच्या डोक्यावर थापलं. पराण्याने ढोसलं, ढोरासारखं ढकललं, फरफटत आणलं. भयंकर वहिनी, भयंकर होतो सगळं ते. एवढंच नाही, अहो सखूच्या धीटपणाचा, गनिमी कावाचा कळस बघा. अहो एवढी बाबाजींची विटंबना झाली असताना देखील बाबाजींना सखूच्या पायावर नाक घासावं लागलं, नाक घासावं लागलं. आता वहिनी, बाबाजीनं दरबारी नेणार आहेत, काळ कोठडीत दामणार आहेत. म्हणजे झाला बाबाजींच्या आयुष्याचा कोळसा कोळसा झाला. एवढी मजाल गेली त्या सखूची. सखू, तुझ्या घरादाराचं, तुझ्या गावाचं फार वाटोळ करणारे, राख रांगोळी करणारे सखू चेकीन हाय. जाणारच, चेटकीड आहे ना ती, चेटकीड आहे.
म्हणून तर चिमुरडी असून पहाडासारख्या बाबाजींना मुळात सकट उपटलं. बरोबर आहे, चेटूक गावावर चेटूक केलंय तिनं. बाबाजींना, माझ्या बाबाजींचा अपमान करणाऱ्या सकूचा सत्यानाश होईल, सत्यानाश होईल. नाही, गुरुजिंगरोबा जबर शिक्षा देतील सकूला. हा नाही, लोक म्हणत होते की सकूच्या विठुरायानेच बाबाजींना शिक्षा दिली. चला आरतीचं ताट घेऊन ये. बघा, महाराणी आल्या. आता यांना ओवाळण्यासाठी आरतीचं तबक न्यावं लागणार. वच्छे, अगं बघत काय राहिलीयस? जा आरतीचं ताट घेऊन ये ना, जा लवकर, स्वागत करायला हवं. आज सखूच्या सात्विक भावाचं, लहान वयातल्या तारतम्याचं आणि अंगी मुळातच असणाऱ्या समजूतदारपणाचं दर्शन सगळ्यांना घडलं. सखूमुळं आज तो भोंदू वाचला, नाहीतर लोकांनी जीवे मारलाच असता त्याला. जीव वाचला त्याचा, पण त्याच्या मनात असलेल्या राक्षसाचा वध सखूनं केला. महिषासुराचा, नरकासुराचा वध करून आल्यावर आदिमायेला जसं ओवाळलं होतं, तसंच आपल्या शूर गृहलक्ष्मीला सखूला ओवाळा. जाऊबाई, सखू बाळा, आज तू फार मोठी कामगिरी केलीस. आज निव्वळ तुझ्यामुळं बाबाजी सारख्या ढोंगी दुष्ट चक्रातून आपल्या सर्वांची, या गावाची सुटका झाली. आता जोवर जीवात जीव आहे, तोवर हा बाबाजी काल कोठडीतल्या मिट्ट अंधारात नरक यातना भोगणार. जसे कर्म तसे फळ, भोग म्हणावं. एक कुत्र्या किंचाळा मारून अन भुंकून काय बी होणार नाही. आता या काळोखाच्या डोहात मरण येई पातूर तडफडत राहायचं. अन हा माज नाही करायचं. बाहेरचं जग आता तुला कधीच दिसणार नाही. इथंच घुसमटत कणाकणानं मरणाची भीक मागत राहा. ए सोडा मला इथं नाही राहायचंय. सोडा मला. सोडा मला. सोडा. आता हा नागोजी का ओरडतोय? अजूनही त्याला तो कुठे आलाय याची जाणीव झाली नाहीये का? आपल्या भयंकर कृत्यांची शिक्षा आपल्याला झाली आहे हा प्रकाश अजूनही त्याच्या डोक्यात पडत नाहीये का? शेवटी मूळ स्वभाव हा जात नसतो देवी. आणि देवी, तुम्हाला एक सांगू का, समतोल जर राखायचा असेल ना तर खारं पाणी अधिक हवं. त्याशिवाय गोड पाण्याचं मोल कसं कळेल? झाडाच्या काटेरी फांदीला सुगंधी फुलं लागतात. वाईट आहे म्हणून चांगल्याची किंमत. थांबा थांबा.
मी विचारलं काय आणि तुम्ही उत्तर काय देताय? नाही, आणि हे बोलून तुम्ही काय सांगू पाहताय? ही कसली प्रस्तावना आहे का? छे छे, प्रस्तावना कसली? मी आपला निसर्गाचा नियम सांगितला. नाही, तुम्ही वाईट असण्याचं समर्थन करत होता. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्या नागोजीला जीवदान का दिलं? मी कुठे दिलं देवी? अहो, तो निर्णय सखूचा होता. देवा, हे मला तरी सांगू नका. हो, तुमची मर्जी आणि इच्छा असल्याशिवाय सखू काही करेल का? इतर कोणीही करू शकणार नाही देवी, पण ती सखू आहे. ती जितकी आमची आहे तितकीच तुमची सुद्धा आहे, कारण आपण दोघं वेगळे नाही आहोत. तुमच्या अंगी असलेली दया, क्षमा, करुणा ही सखूच्या ठाई ओतप्रोत भरलेली आहे देवी. वा, आता या सगळ्याचं खापर माझ्यावर उलटवू नका. हा, सखूचा छळ करायला हा नागोजी काळ कोठडीतून सुटायला नकोय, आत्ताच सांगून ठेवते. तो आता जिथे आहे तिथेच त्याला मृत्यूने गाठावं भास. अहो, हे काय? उत्तर न देता पाठ दाखवून निघताय. नाही म्हणजे हो नाही काहीतरी सांगा. असं होईल ना? सांगा ना, असंच होईल ना? नागोजीचा अंतच होईल ना? निदान निदान त्याची सुटका तरी नाही ना होणार? सांगा ना. चला, एक अध्याय संपला. दिघू, इथे आल्यापासून माझ्या मनात अनेक वेळा विचार आला, इतक्या वर्षांनंतर मला इथे येण्याची बुद्धी कुठून झाली? कारण सगळ्यांनाच मी इथे आल्याचा आनंद झालेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण मग लक्षात आलं की दुष्ट राक्षसी वृत्तीच्या बाबाजीकडून माझ्या सात्विक सुनेचा, सखूचा छळ होत होता. त्याच्या विरुद्ध तिला लढण्यासाठी बळ मिळावं म्हणून मला इथे येण्याची बुद्धी विठुरायानंच दिली. खरंच इथे येण्याचं माझं सार्थक झालं. आता उर्वरित आयुष्य निश्चिंत मनानं विठुरायाच्या नामात घालवायला मी मोकळा झालो. मनोरमाबाई, एक महत्वाची गोष्ट, विनंती आहे. आपली सून सखू साक्षात दुर्गा, सरस्वती, महालक्ष्मी यांचा वास असणारी या घराची गृहलक्ष्मी आहे. आणि आपण लक्ष्मीला आडगळीच्या खोलीत टाकतो का? मग सखू आडगळीच्या खोलीत का राहते? ती दिवस रात्र या घराची सेवा करते. घर, नाती, संबंध, माणसं सगळ्यांची काळजी घेते. मग तिला आडगळीच्या खोलीत ठेवायचं हा अन्याय आहे आणि आपल्याला शोभत नाही. करा करा करा, तोंड फुटेस तोवर सुनेचं कौतुक करा. त्यापेक्षा मी असं करते ना, वाजंत्री बोलावून घेते, दवंडी देणाऱ्याला बोलावते, सखूला खांद्यावर बसून गावभर फिरते आणि सगळ्यांना सांगत सुटते, माझी सून किती गुणाची आहे, सर्व गुण संपन्न आहे, गृहलक्ष्मी आहे. आमची सून बनवून सखूने आमच्यावर उपकारच केलेत. हवं तर मिठाई वाटते तिच्या नावानं. वच्छे, गावच्या चौकात रंगत आहेत ना अशी भांडणं आपल्या घरात रंगतायत.
सकूच झालेलं कौतुक महामायेला खूप झोंबलेलं दिसतंय. मनोरमे, असं उपरोधिक बोलण्याची आवश्यकता नाही. जे आहे ते सत्य आहे आणि सखूनी तिची योग्यता सर्वांसमक्ष सिद्ध केलेली आहे. तावून सुलाखून निघालेलं झळझळीत सोनं आहे ते. तुमचे डोळे चांगलेच दिपलेत म्हणायचे. कसं आहे ना, इतक्या वर्षात तुम्ही घराकडे फिरकूनही बघितलं नाहीत, तेव्हा इतकी वर्ष तुमच्या बायकोने उपसलेले कष्ट तुम्हाला कसे दिसतील? दिसलेत ना, नक्की दिसलेत. तुझ्या कष्टामागे धन, संपत्ती, अधिकार बाळगण्याची जिद्द, हेका आणि मोठेपणाची हटवादी भावना होती. सखूचं तसं नाहीये. तिला स्वतःसाठी काहीच नकोय, जे करते ते इतरांसाठी. हा मोठा फरक आहे. हो का? या सखूबाई, या 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 चाव्या घे. सगळं आता हिच्याच ताब्यात असू दे. घे, ये इकडे. घे. घराचं पेढीचं काय वाटेल ते होऊ दे, पण तुझ्या मामंजीनी मला डावलून तुला या घराची मालकीण बनवलंय, तेव्हा आता तू माझ्या खोलीत राहा आणि मी राहते तुझ्या आडगळीच्या खोलीत. नाही हो सासूबाई, तुम्ही या घराच्या प्रमुख आहात. तुम्ही करता आहात हो. आणि मला माझीच खोली आवडते. सासूबाई, मला या चाव्या, अधिकार नकोत. मनोरमा, सखूला तुझ्यासारखी सत्ता आणि संपत्तीची हाव नाहीये. हो, इतकं कौतुक करताय सुनेचं, मग तिला जबाबदारी पण घेऊ दे ना. नक्कीच. दिगू आणि सखू दोघंही घराची आणि पेढीची जबाबदारी घ्यायला सक्षम आहेत. सखू, घे घे, या चाव्या घे. अगं, कधी ना कधीतरी घराची जबाबदारी घ्यायचीच होती ना. ठेव. हो, घे. आता सखूला घरात सुनेचा मान मिळायलाच हवा. खरंय, मान मिळायलाच हवा. नमस्कार. सासूबाई, मला फक्त तुमचे आशीर्वाद द्या. माझ्या नको, तुझ्या लाडक्या मामंजींच्या पाया पड. माई, का असं काय वागतेस तू? सकू निर्मळ मनाने तुझ्या पाया पडते, तर तुला आशीर्वाद पण देता येत नाहीये. हा काय आडमुठेपणा आहे तुझा? सखू, अगं, त्या निहंत्याची, आदिमायेचे तुझ्या डोक्यावर आशीर्वाद आहेत. मग
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. मला शब्द दे की तू या खोलीत पाऊल ठेवणार नाहीस. दिला मी शब्द तुला. तू जर का या खोलीत आलीस, विठ्ठल विठ्ठल करायला लागलीस ना, तर तुला धरून विहिरीत फेकून देईन. विठ्ठल जय हरी विठ्ठल. अरे या ना आत या. बाबा, आम्हाला बोलावलं तुम्ही? हो. अरे पण आधी आत तर या. बाबा, खरं म्हणजे आम्हाला दोघांनाही तुमच्या खोलीत पाय ठेवायची परवानगी नाही. रमाईला जर कळलं तर काहीही होणार नाही. जुन्या गोष्टी विसरायच्या. मी सांगतोय ना, या आत या. सखू आणि दिगूला दादाच्या खोलीत पाऊल टाकायला महामायेने मनाई केली आहे. आणि हे आदेश धुडकावून दादाच्या खोलीत कशाला गेले? हा, ती भानगड काय आहे ती बघायलाच पाहिजे. दिगू, आत्ता दार लावून घे. हो. अरे आता दारी बंद आहे. हे काय नवीन? अरे एवढं काय मोठं गुपित आहे? बसा बसा. बस बस. जरा तुमच्याशी बोलायचं होतं. दिगू, तू आता खऱ्या अर्थानं करता झालास. कोणाच्याही दडपणाखाली न येता तू स्वतःचे निर्णय घेतोस. खूप बरं वाटतंय. बाबाजी नावाचं ग्रहण आपल्या घराला लागलं होतं. सखूचा अनेक वेळा त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तू आणि सखूनी त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आणि नागोजी नावाचं संकट दूर केलं. हो बाबा. त्या सापाच्या विषारी विळख्यातून हे घर, आपलं गाव कायमचं मुक्त झालं असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या प्रवासात सखूची उत्कट भक्ती, निस्वार्थ वृत्ती, घराप्रती असणारं समर्पण मला आधीच कळलं होतं. त्यात ते आता तुला पटलंय ही मला सुखावणारी गोष्ट आहे. त्यामुळे दिगू, मला आपल्या घराची काळजी नाही. तेव्हा काय बाबा? तेव्हा मला माझ्या परतीचा प्रवास सुरू करायला हवा. माझ्या विठुरायाकडे पंढरपूरला जाण्याची वेळ झाली.